कॉलेजमध्ये आल्यावर आम्ही सिद्धे निघालो नागपूरला जासाठी. मग पार्सोनीत आल्यावर लागलो सीधा खापरखेडा रोडानं. मग खापरखेडा रोडावर लागल्यावर आम्ही येऊन गेलो सीधा भानेगाव मध्ये. मग भानेगाव मधून निघालो आणि सीधा लागलो नागपूर रोडानं. मग नागपूरमध्ये आल्यावर ट्रॉफिकचा पाय किती होता. मग नागपूरमध्ये आल्यावर आम्ही निघालो सीधा प्रोजेक्ट पाहासाठी. मग अंदर आल्यावर आम्ही पाहत होतो एक एक प्रोजेक्ट. ते अलग अलग शाळेचे पण मुलं आले होते. आमच्या शाळेतले मुलं तर हॅस्टॅटिक फोटो घेत होते. मग हा ड्रोन पाहून तर दीड गार्डन होऊन गेला. मग आम्ही निघालो सीधा वंदे भारत ट्रेन पाहासाठी. वंदे भारत ट्रेन मध्ये कोण कोण बसलाय कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्याला दिसून गेलं वागेश भाई. डोण्याभावती इथं कॉफी विकत होता. मग आम्ही येऊन गेलो सीधा मोठ्यावाल्या मिसाईला पाहिले. मग आम्ही निघालो सीधा गाड्या पाहिले. हे गाडी पाहून तर दिल गार्डन झाला. पृथ्वीवर तर आपला इंडिया दिसला. मग आम्ही निघालो बसमध्ये बसले. बसमध्ये बसल्यावर आम्ही निघालो सीधा पार्सोनीकडे. नागपूर मधून निघाल्यावर आम्ही बघितला फुटाळा लेक. हेलिकॉप्टरला तर आपण आपल्या ब्लॉग मध्येच टाकून दिला. माझे फ्रेंड्स लोक तर एकमेकाची चकलच घेत होते. तर पोट्टे आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तवरिकले तुम्ही मला फॉलो करून टाका.